धाराशिवमध्ये वानरांनी उपद्रव घातला। नागरी वस्तीमध्ये शिरकाव करून त्यांनी शेतीसह घरांचं नुकसान केलं। त्यामुळे नागरिक त्रस्त झालेत। या वानरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे। जालन्यातील घनसावंगी तालुक्यातील सिद्धेश्वर पिंपळगाव इथे एका महिलेनं तिच्या 2 मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे। आत्महत्येचं गूढ अद्यापही कायम आहे। या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। सोलापुरात संभाजी आरमार नागरी सुविधांसाठी आक्रमक झालाय। पालिकेसमोर आंदोलन करत नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे। यावेळी त्यांनी आयुक्तांना पत्र देखील दिलं। सावदा पालिकेनं भाजी मार्केटमधील अतिक्रमण हटवल्यानं रस्त्यानं मोकळा श्वास घेतलाय। पालिकेच्या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची निवडणूक आज पार पडणार आहे। या निवडणुकीला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिलाय। त्यामुळे सरकारकडून अप्पर सचिव सुनील कुमार धोंडे यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे। नवीन महाबळेश्वरमध्ये पुन्हा 294 गावांचा समावेश करण्यात आलाय। MSRDCची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। तर नवीन महाबळेश्वरमध्ये आधीच 235 गावांचा समावेश आहे। पुरुष व्यक्त होत नाहीत, मनातील घालमेल जवळच्या व्यक्तीला सांगत नाहीत आणि त्यामुळे ताणतणाव, नैराश्य याचं प्रमाण राज्यात महिलांच्या तुलनेमध्ये पुरुषांमध्ये अधिक असल्याचं दिसून येतंय। मानसिक आरोग्य संबंधी समस्या सोडवण्यासाठी आरोग्य विभागानं सुरू केलेल्या टेलिमानस या हेल्पलाईनवर मदतीसाठी पुरुषांकडून येणारे कॉल महिलांच्या तुलनेत दुपटीहून अधिक असल्याचं समोर आलं। मुंबईतील माटुंगा परिसरात एका तरुणीनं आत्महत्या केली आहे। हिंदू कॉलनीतील इमारतीच्या 14व्या मजल्यावरून उडी मारत तिनं आत्महत्या केली। डिप्रेशनमध्ये असल्यानं टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर येते। मुंबईत बनावट नकाशे सादर करून महापालिकेमार्फत बांधकामाची परवानगी मिळवलेली बांधकामं तातडीनं निष्कासित करावीत। त्याचप्रमाणे या अनुषंगानं स्थापन केलेल्या SITद्वारे संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले। रेल्वेगाडी चालवताना लोको पायलट्सना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो। त्यातीलच एक अडचण म्हणजे कर्तव्य बजावत असताना शरीर धर्म कसा पाळावा। पश्चिम रेल्वेनं त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला असून ताफ्यातील 821 इंजिनांपैकी 6 इंजिनांमध्ये प्रायोगिक तत्वावर पाणीविरहित शौचालयांची व्यवस्था केली आहे। हा प्रयोग यशस्वी झाल्यास आणखी 80 इंजिनांमध्ये ही शौचालयं बसवली जाणार आहेत। साई संस्थांकडून शनिवार ते सोमवार या कालावधीमध्ये 114वा श्रीरामनवमी उत्सव साजरा करण्यात येणार आहे। उत्सवाच्या मुख्य दिवशी म्हणजे रामनवमीला समाधी मंदिर रात्रभर खुलं राहणार आहे। तयारी पूर्ण झाली असून मंदिर आणि संस्थान परिसरात रोषणाई आणि सजावट करण्यात येते। येत्या शैक्षणिक वर्षापासून गणवेशाचा रंग आणि रचना उरवण्याचा निर्णय स्थानिक शाळा व्यवस्थापन समिती स्तरावर घेण्यात येणार आहे। त्यामुळे आता एक राज्य एक गणवेश योजना पूर्णतः गुंडाळली असून मोफत गणवेश योजनेच्या अंमलबजावणीसाठी संपूर्ण अधिकार या व्यवस्थापन समितीला देत शालेय शिक्षण विभागाने 20 सप्टेंबर 2024 रोजी घेतलेल्या निर्णयात बदल करत सुधारित शासन निर्णय जारी केला। कोकणचा हापूस 5 एप्रिलपासून विदेश वारीवर निघणार आहे। या तारखेपासून हापूसची न्यूयॉर्क, शिकागो, कॅलिफोर्निया, बॉस्टन, सिएटल आणि न्यू जर्सीला निर्यात सुरू होणार आहे। तर 10 एप्रिलला न्यूझीलंड, जपान, अर्जेंटिना या देशात कोकण हापूस रवाना करणार आहे। तर यंदाचा हंगाम हा निर्यातीसाठी सुमारे 4000 टनाचा असणार आहे। राज्यातील महायुती सरकारनं 100 दिवसांच्या कृती आराखड्यामध्ये ठरवलेल्या 938 कृती बिंदपैकी 411 कामं पूर्ण झालेली आहेत। तर 372 कामं अंतिम टप्प्यात आहेत। आराखड्यातील 85 कामं पूर्ण झाली आहेत। 16% कामांमधील अडचणींच्या सोडवणुकीसाठी 2 आठवड्यांचा कालावधी देण्यात आला असून 1 मेपर्यंत सर्व कामं पूर्ण होतील असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला। देवाच्या आळंदी नगर परिषदेला भामा आसखेड प्रकल्प कुरुळी टॅपिंग इथून केला जाणारा पाणी पुरवठा पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा यंत्रणेतील तांत्रिक देखभाल दुरुस्तीसाठी बंद राहणार आहे अशी माहिती आळंदी नगर परिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी दिली आहे। जायकवाडी धरणातील तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पाला परवानगी देणाऱ्या राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या आदेशाला आव्हान देणारं अपील न्यायालयानं फेटाळले। कहार समाज पंच कमिटीनं या प्रकल्पाला विरोध करत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात धाव घेतली होती। रामनवमीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरात पोलीस सतर्क झाले। ठिकठिकाणी नाकाबंदी केली जाणार असून संशयितांच्या मोबाईलची सखोल तपासणी केली जाणार आहे।
नागपूरच्या विधानसभेत 500 तर विधान परिषदेमध्ये 325 आमदारांच्या बसण्याची व्यवस्था होणार आहे। विधान भवन विस्तार योजनेमध्ये 2 15 मजली प्रशासकीय इमारती तयार होणार आहेत। विधान भवन परिसरातील सर्व बॅरेक तोडण्यात येणार आहे। पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर एसटीला दररोज दंड भरावा लागतोय। आता ही दंड वसुली चालकांच्या वेतनातून होणार आहे। उल्हासनगरमध्ये रिकव्हरी एजंटला 5 ते 6 जणांनी बेदम मारहाण केली आहे। या मारहाणीत रिकव्हरी एजंटच्या डोक्याला आणि डोळ्याला गंभीर दुखापत झाली। मारहाण करणाऱ्यानं दुचाकी घेतली होती, मात्र त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून दुचाकीचे हप्ते थकवले होते। या वादातून ही मारहाण करण्यात आली। या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही। आपल्या राहत्या ठिकाणापासून जवळ असलेल्या किंवा कोणत्याही निबंधक कार्यालयात मालमत्ता खरेदी आणि विक्रीची नोंदणी करण्यासाठी महसूल विभाग 1 मे महाराष्ट्र दिनापासून 1 राज्य 1 नोंदणी सुरू करणार आहे। सरकारच्या या धोरणामुळे राज्यातील जनतेला दिलासा मिळणार आहे। अक्कलकोट तालुक्यामध्ये हन्नूर केसरी बैलगाडा स्पर्धेमध्ये बुलढाण्याच्या जिंगाट बाब्या हन्नूर केसरी ठरलेत। बैलगाडा स्पर्धेचं उद्घाटन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आलं। अकोल्यातील हिवरखेडमधील हेमंत गावंडे युवकाची अकोला रेल्वे स्टेशनजवळ हत्या करण्यात आली। हत्या प्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या रेल्वे पोलिसांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला। पुणे जिल्ह्यामध्ये 10 ठिकाणी नवं अग्निशामक केंद्र होणार आहेत। लोणी काळभोर केडगावसह जिल्ह्यात 10 ठिकाणी अग्निशामक केंद्राला मंजुरी देण्यात आली आहे। अकोला जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचं सत्र थांबायचं नाव घेत नाहीये। मूर्तिजापूर तालुक्यातील शेरवाडी गावातील 32 वर्षीय युवा शेतकरी विवेक ढाकरे यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली। गेल्या महिन्यात जिल्ह्यात 6 तर फक्त मूर्तिजापूर मतदारसंघातच 4 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। महाराष्ट्रात रेल्वेशी संबंधित सर्व प्रकल्पांचं काम वेगानं सुरू आहे। देशातील 1337 स्थानकं अमृत भारत स्थानकांमध्ये रूपांतरित केली जात आहेत। त्यापैकी 107 स्थानकांसाठी निविदा जारी करण्यात आली आहे। महानगरपालिकेच्या मासळी बाजाराला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधेसारख्या पुनर्विकास करण्याची राज्य सरकारची योजना आहे। दुबई आणि सिडनी येथील बॉटर एंट मार्केटच्या धर्तीवर हा मासळी बाजार कोळी भावना शेजारी केला जाणार आहे आणि या दर्जेदार मत्स्य व्यवसायाच्या संधी इथे मच्छीमार बांधवांसह व्यापारी आणि विक्रेत्यांना प्राप्त होणार आहेत। सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातल्या नांदगावला आमदार भोसलेंच्या प्रयत्नातून 90 लाखांचा निधी मंजूर झाला आणि या विकास कामांचं उद्घाटन ज्येष्ठ नेते सुकरे गुरुजींच्या हस्ते करण्यात आलं। नागपूर पालिकेच्या इमारतीसह काही घरांच्या छतावर प्रायोगिक तत्वावर हीट रिफ्लेक्टिव्ह पेंट मारणार आहे आणि या प्रयोगामुळे घरातील उष्णतेमध्ये किती घट होते याचा सविस्तर अभ्यास करून पुढील अहवाल सादर करण्याच्या सूचना मनपा आयुक्तांनी दिल्या। मुंबई पालिकेनं धारावीमध्ये वाहतूक सुरळीत करण्यासाठी धारावी रोडवरून फेरीवाल्यांना दूर ठेवण्यासाठी पथक तैनात केलंय। कामगार आणि कर्मचाऱ्यांसह 10 जणांचे समर्पित बीएमसी पथक तैनात करण्याचा निर्णय घेतलाय। मुंबईतील काही रुग्णालयामध्ये चार्जिंगची सुविधा नसल्याचा फायदा घेत परिसरातील दुकानदार फोन चार्ज करण्यासाठी चक्क 10 ते 20 रुपये आकारतायत। रुग्णाच्या चिंतेमध्ये असणाऱ्या नातेवाईकांना असे नडलं जात असताना रुग्णालय प्रशासनाच चार्जिंगची सुविधा का पुरवत नाही असा प्रश्न विचारला जातो। नागपूरमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे। वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या तुटून विजेच्या खांबावर पडल्यानं अनेक ठिकाणचा वीज पुरवठा खंडित झाला। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं विविध विकास कामांमध्ये अडथळा ठरणाऱ्या झाडांना काढून त्यांचं ऐन उन्हाळ्यामध्ये पुनरोपण केलं, मात्र त्यांची योग्य निगा न राखल्या गेल्यामुळे शेकडो झाडं दगावलेली आहेत। वाशिम जिल्ह्यामध्ये यंदा उन्हाळी ज्वारीचा पेरा चांगलाच वाढलाय। शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ज्वारीचं पीक घेतलंय, तर आता ज्वारीचे कणसं भरतायत। येत्या काळात ज्वारीसाठी पोषक ढगाळ वातावरण राहिलं आणि वेळेवर पाणी मिळालं तर या उन्हाळी हंगामात ज्वारीचं चांगलं उत्पादन होण्याचा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय। मुंबईत वर्सोवा अंधेरी घाटकोपर मेट्रो 1 मार्गिकेवर कमी अंतरासाठी मेट्रो फेऱ्या चालवण्याच्या ॲडव्हान्स चाचण्यांना आता सुरुवात झाली आहे। या चाचण्या यशस्वी झाल्यास येत्या सोमवारपासून अंधेरी ते घाटकोपरच्या दरम्यान मेट्रो सेवा सुरू केली जाणार आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटाजवळ गर्भगिरी डोंगराला भीषण आग लागली। या आगीमध्ये शेकडो एकर क्षेत्रातील झाडं जळून खाक झाली आहेत। या आगीमध्ये जंगलातील अनेक पशुपक्षी जखमी झाले।
मुंबईतील वरळीतील बीडीडी चाळीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांसाठी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत नव्यानं टावर बांधलेत। या इमारतींमध्ये 550 कुटुंबांना गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर भाड्याकडून गृहप्रवेश दिला जाणार होता। मात्र फिनिशिंगची कामं अद्याप सुरू असल्यानं रहिवाशांचा गृहप्रवेश लांबणीवर पडलाय। आता एक मोठी बातमी। मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडनं पहिल्या भूमिगत मेट्रो कॉरिडॉरचं काम पूर्ण करण्याच्या दिशेनं महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे। 10 एप्रिलपासून वरळीपर्यंत आपली सेवा विस्तारित करण्यासाठी सज्ज होण्याची शक्यता आहे। यामुळे उन्हाळ्याच्या तीव्र त्रासातून हैराण झालेल्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। सध्या ही भूमिगत मेट्रो लाईन फक्त वांद्रे कुर्ला संकुलपर्यंतच कार्यरत आहे, तर दुसरा टप्पा पूर्ण झाल्यावर मेट्रो 3 अधिकृतपणे शहरात प्रवेश करेल, ज्यामुळे मुंबईकरांसाठी प्रवास अधिक सोयीचा होईल। हा टप्पा धारावी आणि सिद्धिविनायक मंदिर यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणांना जोडेल, ज्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि प्रवासाचा वेळही वाचणार आहे। पुन्हा एकदा बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात। छावा चित्रपटाच्या यशानंतर चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर पहिल्यांदाच आपल्या गावी गेलेत। पोलादपूर तालुक्यातील मोरसडे या गावात त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। ग्रामस्थांनी लेझिम नृत्य करत तसंच फटाक्यांची आतिषबाजी करत भूमिपुत्राचं जंगी स्वागत केलं। लोकसभेतून मंजूर झाल्यानंतर वक्फ दुरुस्ती विधेयक आज राज्यसभेत मांडलं जाणार आहे, तर सभागृहात 8 तास चर्चा होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून थायलंड आणि श्रीलंका दौऱ्यावर आहेत। 4 एप्रिल रोजी बिमस्टेक शिखर परिषदेत पंतप्रधान सहभागी होणार आहेत आणि बँकॉकच्या प्रसिद्ध मंदिराला भेट देणार आहेत। राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची प्रकृती आणखी खालावलेली आहे। त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे। गुजरातच्या जामनगरमध्ये लढाऊ विमान कोसळल्याची घटना घडली। विमान कोसळल्यानंतर सुवर्णदा गावाजवळ आग लागली होती। जम्मू काश्मीरच्या गांदरबल येथील जंगलात भीषण आग लागली आहे, तर ही आग निवासी क्षेत्रापर्यंत पोहोचण्याची नागरिकांना भीती वाटते। बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये रस्त्यालगतच्या जंगलात भीषण आग लागली। आग लागल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात भीतीचं वातावरण आहे। आग्रा येथे पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या मिनी बस आणि कारला अचानक आग लागली। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जाते। अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली। यूपीतील देवरिया इथे एका कारला भीषण आग लागली होती। या अपघातात एक मोटारसायकल देखील जळून खाक झाली आहे, तर अनेक झोपड्यांनाही आग लागली। पाटणा येथे एका ट्रकमधून विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे। यानंतर अनेक दारू माफियांवर पोलिसांनी छापे टाकले। बिहारमधील जमुई इथे एका ट्रकला भीषण आग लागली। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला। गुजरातमधील सुरतमध्ये झालेल्या रस्ते अपघातानंतर लोकांच्या संतापाचा उद्रेक झाला। घटनास्थळी उपस्थित लोकांनी कार चालकाला मारहाण केली असून कारची तोडफोड करण्यात आली आहे। राजस्थानमधील सीकरमध्ये गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला करण्यात आला। 11 पोलीस जखमी झाले असून पोलिसांच्या वाहनांचीही तोडफोड करण्यात आली आहे।